नमस्कार सर्वांना। आई राजा उदे उदे। तर आज आहे अष्टमी। तर अष्टमीची थोडी धावपळ चालू होती। तर आज काही माझे शॉर्ट वगैरे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले नाही, कारण आहे ना सकाळी सकाळी कामाची खूप धावपळ चालू होती। कारण आहे ना आपल्याला आज अष्टमी असल्यामुळे काल सप्तमी, तर कालचा फुलारेची पण तयारी चालू होती। रात्री तर झोपायला लेट झोपलो, त्याच्यानंतर सकाळी थोडंसं लेट झालं उठण्याला। मग त्याच्यानंतर अष्टमी असल्यामुळे तर हे करायचं होतं, मुली जेव घालायच्या होत्या। तर माझा स्वयंपाक वगैरे चालू होता। तर पाहू शकतात तुम्ही, हा माझा पुऱ्याचा स्वयंपाक चालू आहे। तर मी स्वयंपाक दरवर्षी कुमारिका जेव घालत असते आपले, कारण 9 दिवसाचे उपवास असतात। तर मी स्वयंपाक पुऱ्या, खीर आणि याची भाजी केली होती हरभऱ्याची, कारण मी तिची भाजी वेळेवर म्हणलं आता कुडू शोधायची तर नव्हती। तर मग खीर आणि पुऱ्या, हरभऱ्याची थोडेसे हरभऱ्याच्या घुगऱ्या असतात त्या हरभरे तळले थोडे, त्याच्यानंतरून थोडीशी हरभऱ्याची सुक्की भाजी होती, तर तीच थोडी सुक्की भाजी केली। आणि मुलींना गिफ्ट देण्यासाठी, आणि 9 मुली आणि एक आपला छोटासा मुलगा, तर त्या मुलाला देण्यासाठी पण मी गिफ्ट आणलेलं होतं। कारण मुलींना बांगड्या, रुमाल, टिकलेचे पाकिट, नीलपेंट आणि अजून असं सगळं मी मुलींना दिलं। एक फूल गुलाबाचं, कारण दरवर्षी मी देत असते, कारण आपले 9 दिवसाचे उपवास असतात। तर आपल्या घरी आंबे माते यांनीच आपण त्यांना कुमारिका मुलींना जीव घालायचं, कारण आपण ते केल्याने चांगलं असतं। आपल्यावर कुलस्वामिनी किंवा ज्या 9 बहिणी येतात त्या आपल्यावर प्रसन्न होतात, कारण 9 दिवसाचे आपले उपवास असतात। तर आपण जेव्हाही वेळ भेटेल 9 दिवसात, तर तेव्हा कधीही 9 दिवसामध्ये तुम्ही तर या कुमारिका जीव घालू शकतात। पहिल्या दिवसापासून जरी जीव घातले एक आपल्याला वेळ नसन, त्या हिशोबाने जरी एक घातली 9 दिवस तरी पण चालते। सप्तमी, अष्टमी, नवमी अशा म्हणजे तुम्ही घालू शकतात कुमारिका जीव। आणि उपवास 9 दिवसाचे असल्यामुळे तर आपण घालायचंच। आणि कुवाऱ्या बारीक छोट्या छोट्या मुली असतात, तर त्यांना आतुरताच लागते, कारण त्यांना दक्षिणा पण द्यायची। दक्षिणा आपण 1 रुपया जरी दिला तरी पण लहान मुलं खुश होतात। तर घरी आल्याच्या नंतर, बोलवल्याच्या नंतर त्यांचे पाय धुवायचे, पाय धुतल्याच्या नंतर त्यांना पाय आपल्या यांनी साडीच्या पदराने पुसायचे। त्याच्यानंतरून मग त्यांना पाय कोरडे करायचे, पाय धुतल्यानंतर। त्याच्यानंतरून त्यांना त्यांच्या पायावर स्वस्तिक काढायची, हळदी कुंकू लावायचं, अक्षत टाकायच्या, त्यांच्या पाया पडायचं आणि नंतरून त्यांना जेवायला द्यायचं। तर जेवण जे आपण केलं असतं, खीर, पुरी आणि हे जे आंबे मातेला हे असतं तेच म्हणजे असं स्वयंपाक करायचा। खीर आणि पुरीचा आणि देवीला आवडणाराचा आहे। आणि त्याच्यानंतरून हरभऱ्याच्या घुगऱ्या, भाजी थोडीफार, तर हे नैवेद्यासाठी आपण आवर्जून करतच असतो। तर मग आंबे मातेला आणि मुलींना हे पाहू शकतात, तर मी गुलाबाचे फुलं पण दरवर्षी देत असते, कारण मुलींना फूल हे आंबे मातेला आवर्जून आणि फूल देताना लाल कलरचंही आपल्याला फूल द्यायचं आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं। आणि ज्यावेळेस आपण दर्शन घेतो त्यावेळेस त्यांचा हात आपल्या डोक्यावर, म्हणजे लहान असतात काही बाळ, तर त्यांना नाही समजत, तर काही मुलींना असतं, तर त्यांच्या लक्षात येतं। तर ह्या मुली ज्या बी दिसतात त्या दरवर्षी माझ्याकडे दरवर्षी जेवणाला असतात। तर कारण मला त्या विचारत असतात, काकू तुम्हाला कधी जेवण कुमारिका कधी जेव घालायच्या आहेत, तर कारण त्यांनी दरवर्षी माझ्याकडे जेवायला असतात। आणि आज आहे ना आमच्या इथे चौकट जेवण असल्यामुळे मुलींनी काय आज जेवण जास्त केलेलं नव्हतं, कारण त्यांनी फक्त अवघी एक पुरी खाल्ली। मी स्वयंपाक खूप बनवला होता आणि त्यांनी फक्त एकच पुरी खाल्ली, कारण आज अष्टमी असल्यामुळे चौकट आमच्या कॉलनीमध्ये जेवण होते। आणि आपल्या इथं ज्यावेळेस जेवायला आल्या त्या तर चौथं होतं, तर हे लहान बाळ आहे छोटंसं एकदम, तर त्याला डोक्यावर हात ठेवायचं ज्यावेळेस आपण त्यांचे जेवण वगैरे होते, तर त्यावेळेस त्यांच्या उजवा हात आपल्या डोक्यावर ठेवायला लावायचा, कारण आपल्याला तो एक आशीर्वाद दिल्यासारखा असतो। तर लहान बाळ असतं त्यांच्या नाही लक्षात येत की काय करायचं ते, तर मग आपण त्यांना सांगायचं बाळा हा हात ठेव, तर आपल्याला आंबे मातेकडून आशीर्वाद दिल्यासारखा असतो। तर एक मुलगा